सह्याद्री घाट माथ्यासह भीमा खोऱ्यात पडणाऱ्या मुसळधार पावसाच्या जोरावर सोलापूर जिल्ह्यातील महाकाय उजनी धरण 100% पाणी साठ्याच्या दिशेने वाटचाल करत असताना रविवारी सायंकाळनंतर संभाव्य पूरस्थिती नियंत्रणासाठी धरणातून भीमा नदीच्या पात्रात 40,000 क्युसेक तसेच धरणातील जलविद्युत निर्मितीसाठी 1,600 क्युसेक असे मिळून 41,600 क्युसेक विसर्गाने पाणी सोडण्यात आले आहे. धरणाचे 16 दरवाजे उघडण्यात आले आहेत, तर दुसरीकडे नीरा नदीतूनही मोठ्या प्रमाणात सोडलेले पाणी भीमा नदीत सोडण्यात आले आहे. त्यामुळे भीमेला पूर येण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. रविवारी सायंकाळी 6 पर्यंत उजनी धरणात दौंड येथून येणारा पाण्याचा विसर्ग 1 लाख क्युसेक पर्यंत वाढला होता. धरणात एकूण पाणीसाठा 112.68 टीएमसी असून उपयुक्त पाणीसाठा 49.02 टीएमसी म्हणजे टक्केवारी 91.50 एवढी वाढली होती. त्याचवेळी पुण्यातील खडकवासला बंड गार्डन मार्गे दौंड मार्गे पाण्याचा विसर्ग 1 लाख क्युसेकच्या पुढे सरकल्यामुळे उजनी धरणातील पाणीसाठ्यावर नियंत्रण करण्याचा भाग म्हणून धरणातून भीमेच्या पात्रासह धरणाच्या डाव्या आणि उजव्या कालव्यात तसेच भीमा सीना नदीच्या जोड कालव्यातून पाणी सोडण्याची प्रक्रिया हाती घेण्यात आली आहे.